आणि माझ्या वाणीला विराम देतो. आपले धन्यवाद की आपण मला या विधेयकावर बोलण्याची संधी दिली. खरं तर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आपण साजरं करत असताना या संबंध वर्षामध्ये अनेक कार्यक्रम अनेक राज्य आयोजित करतील. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक कार्यक्रम होतील. पण मी आपल्या राज्याचा अभिमानाने उल्लेख करते की या संबंध वर्षामध्ये सर्वात उल्लेखनीय खऱ्या अर्थानं धोरण जर कुठलं राज्य आणत असेल, कुठली भूमी या ठिकाणी पुढे असेल तर ती आपली महाराष्ट्राची आहे. याचा अभिमान मी या निमित्ताने सुरुवातीला व्यक्त करते. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी ज्यांनी या धोरणाच्या या विधेयकाच्या संदर्भामध्ये मत आपलं व्यक्त केलं आणि आदरणीय खात्याचे मंत्री आदरणीय दत्ता मामा यांचे विशेष अभिनंदन करीन. आणि त्याचबरोबर सर्व सदस्य जे आज या विधेयकाच्या मध्ये याला पाठबळ देण्यासाठी याला पाठिंबा देण्यासाठी आहेत, आपल्या सर्वांसाठी सुद्धा हा निश्चितच एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असेल. ज्या वेळेला जेव्हा केव्हा आपल्या संबंध राजकीय वाटचालीचा आपण मागोवा घेऊ त्यावेळेला आपण धोरणात्मक काय काय केलं या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपल्या कार्यकाळाचा मागोवा घेतला जाईल त्यावेळेला आपण हे धोरण हे विधेयक आणत असताना या सभागृहाचे सदस्य होतो. मला वाटतं याचा उल्लेख आवर्जून आपल्या संबंध राजकीय कारकिर्दीमध्ये राहील. कारण आपण आमदार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपण काम करतो. कोणी काही स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम असतात ते घेऊन आपण काम करतो, कोणी लोकहिताची कामं घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्यामध्ये आपल्या पद्धती मतदारसंघानुसार जरी वेगवेगळ्या असल्या तरीही मूळ एखाद्या विधायक म्हणून किंवा एक आमदार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना पहिली भूमिका आपली ही असते की आपण चांगली धोरणं आणावी, राज्यामध्ये चांगली विधेयक राबवावी. आणि त्यातलं हे एक अतिशय उत्कृष्ट आज विधेयक या ठिकाणी दत्तमामा आपल्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. याचा विशेष उल्लेख मी या निमित्ताने नक्कीच करीन. महिला म्हटल्यावर त्या मल्टीटास्किंग असतात, घर सांभाळतात, नोकरी करतात. काही महिला ग्रामीण भागातल्या घर सांभाळतात, शेती करतात. अध्यक्ष महोदय, मी ज्या विभागातून येते तो कोकण विभाग, आपणही त्या विभागातले आहात. आपल्या इथली बरीचशी पुरुष मंडळी ही वर्षानुवर्ष नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईमध्ये येतात आणि त्यांची गावची जी शेती असते ती तिथली त्यांची पत्नी किंवा तिथली वडीलधारी जी महिला असते ती त्या निमित्ताने सांभाळते. आणि ती शेती ती उत्कृष्टरित्या सांभाळून ज्या काही नैसर्गिक आपत्ती येतात त्या सगळ्याचा सामना करून अनेकदा शेतीलाही आपल्याला माहिती आहे की एकदा शेत लावणी झाल्याच्या नंतर तिचं संरक्षण करण्याची भूमिकासुद्धा अनेक जनावरांपासून सुद्धा संरक्षण करण्याची भूमिका न घाबरता ही महिला त्या ठिकाणी घेत असते, घरातली स्त्री घेत असते. आणि तिला कधीच कुठल्याही पद्धतीचं ॲक्नॉलेजमेंट किंवा कधी कुठल्याही पद्धतीचं तिला स्वतंत्र त्या निमित्ताने अस्तित्व किंवा त्याची मान्यता ही दिली जात नसते. आज हे शेतकरी प्रमाणपत्र फक्त एक सर्टिफिकेट नाही आहे मामा, तर खऱ्या अर्थानं त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचे जे शेती क्षेत्रामधले घेतलेले कष्ट आहेत त्याची एक मान्यता, खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान हा आपण त्या निमित्ताने करत आहोत. आणि म्हणूनच हे येणारं विधेयक हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, अनेक धोरणं ही महाराष्ट्रातून आली. महिला धोरण आणणारं सुद्धा महाराष्ट्र राज्य हे पहिलं आहे. आज 4थं महिला धोरणसुद्धा आपण त्या ठिकाणी आणलं आणि 4 महिला धोरण आणणारं सुद्धा महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. अनेक मग महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण असो असे विविध निर्णय आपल्या राज्याने घेतले आणि आज शेती संदर्भातलं महिला शेतकऱ्यांसंदर्भातलं धोरण आणणारं सुद्धा आपलं राज्य हे त्या ठिकाणी प्रथम ठरलेलं आहे. याचा अभिमान मला निश्चितपणाने या ठिकाणी आहे. मगाशी पंकजाताईंनी उल्लेख केला, राजमाता जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी इतकं कणखर सक्षम केलं की ते स्वप्न त्या निमित्ताने ते पूर्ण करू शकतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रशासक म्हणून त्यांना उत्तम प्रशासक म्हणून आपण ओळखतो. जी काही मंदिरं पाडण्यात आलेली होती अशी असंख्य मंदिरं ही त्यांची पुनर्बांधणी ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केली. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, आज आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आहोत आणि इथं आम्हाला आमचं मत मांडता येतं आहे, ही खऱ्या अर्थानं त्यांची देण ही आम्हाला आहे. त्याचबरोबर महाराणी ताराराणी असतील ज्यांनी
स्वराज्य सांभाळलं, झाशीची राणी असेल जिनी पतीच्या निधनानंतर राज्य सांभाळलं, अशी अनेक उदाहरणं आहेत. डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील. ह्या सर्व महिलांची आपण आज इतक्या वर्षांनी सुद्धा उदाहरण का घेतो? कारण त्यावेळेला प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आपली ठाम भूमिका मांडली आणि म्हणून त्यांना आज आपण आजही इतक्या वर्षांनंतर त्यांचा उदाहरण आपण आजच्या स्त्रियांना देत असतो. मला खात्री आहे की हे जे विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि हे महिला कृषी शेतकऱ्यांना जे आपण हे प्रमाणपत्र देणार आहोत, कुठे ना कुठेतरी यातून अशा महिला शेतकरी तयार व्हाव्यात ज्यांची उदाहरणं वर्षानुवर्ष जग पातळीवर आम्हाला देता यावी, असं काम या धोरणाच्या या विधेयकाच्या अंतर्गत व्हावं अशी सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, यांना आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून तर हे महत्त्वपूर्ण आहेच, पण या विधेयकाअंतर्गत मला खात्री आहे की बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की स्त्री आणि पुरुषांमधले जे फरक आहेत, ज्या काही त्यांच्या आपण नेहमी इक्वॅलिटी इनइक्वॅलिटीबद्दल बोलत असतो आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक जेंडर हे आपली सुपिरियॉरिटी दर्शवण्यामध्ये, वर्चस्व दर्शवण्यामध्ये त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी कार्यरत असतं. पण खऱ्या अर्थानं वर्चस्व आणि कोण कमी कोण जास्त हे लेखण्यापेक्षा ज्या वेळेला आपण समानतेवर भर देऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कुठलंही धोरण हे यशस्वी ठरत असतं. आणि म्हणूनच अनेकदा कृषी विभागाअंतर्गत जी काही यंत्रसामुग्री किंवा अवजार शेती व्यवसायामधले जे तयार केले जातात, हे पुरुषांची शारीरिक क्षमता ही लक्षात घेऊन तयार केले जात असतात. पण आज हे धोरण जे आपण आणत आहोत, हे जे विधेयक आपण आणत आहोत, यातून एक असा निर्णयसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये पुढे यावा जेणेकरून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देत असताना काही त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार जर शेतीचे अवजार आपण तयार केले तर याच्यामध्ये उत्पन्न हे महिला शेतकऱ्यांना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि तोही या धोरणाअंतर्गत निर्णय हा आपण लवकरच घ्याल या संदर्भामध्ये तीळ मात्रही शंका माझ्या मनामध्ये नाही. अनेक वक्ते, अनेक सदस्य या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करणार आहेत. त्यामुळे अधिक वेळ न घेता आज अध्यक्ष महोदय आपण आम्हाला संधी दिलीत आणि खऱ्या अर्थानं एकमताने हे विधेयक याला पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे या ठिकाणी मतं मांडत आहात, याबद्दल मी विशेष आभार सभागृहातील प्रत्येक सदस्याबद्दल आणि विरोधकांसहित सगळ्यांबद्दल या ठिकाणी मत व्यक्त करून आदरणीय कृषी मंत्री आपले विशेष अभिनंदन करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. ताई बोला. नमस्कार अध्यक्ष महोदय.